सर्व कार्येषु सर्वदा सर्व मांगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। सामन्याला सुरुवात दोन संघ आपल्याला पाहायला मिळतात। एका बाजूला पहिल्याच बॉलवरती काय कमालीचा फटका खेळलाय, चेंडू मात्र निघून जाईल सरळ सीमा पलीकडे। सुरुवात दमदार आणि इथे मात्र चौकार आलाय, काय क्वालिटी बॅटिंग पहिल्याच बॉलवरती चौकार। एका बाजूला आगमन आहे, एका बाजूला संघ जर आपण तपासून पाहिला तर स्कॉर्पियन इथून पहिल्याच बॉलवरती आक्रमण फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात। अर्थात इथे देखील आपण पाहतोय दोन चेंडू आणि दोन चौकार, काय कमालीची बॅटिंग। खेळाडू कक्षांमध्ये फक्त 9 खेळाडू राहतील याची दक्षता घ्या। चला 10 खेळाडू, ओनली 10 खेळाडू। तुम्हाला विनंती करतोय प्लीज, प्रेक्षक तिथे नसणार आहेत, डगआउट खाली करा, खेळाडू कक्ष खाली करायचा। तुम्हाला पुन्हा पुन्हा विनंती करतोय की प्लीज आपण खेळाडू कक्ष खाली करायचा तिथे। अतिशय सुंदर अशी स्पर्धा, अंडरआर्म क्रिकेटचा काही कमालीचा सोहळा। आणि अंडरआर्म क्रिकेट म्हटलं की मग प्रत्येक पालघरकर बोईसरकर या क्रिकेटच्या वेळ आहे असं म्हणायला हरकत नाही। ज्या अनुषंगाने मात्र ही स्पर्धा पॅराडाईज म्हटलं की एक सन्मानाची अभिमानाची स्पर्धा, ज्यामध्ये आता आजच्या दिवसातला दुसरा मॅच चालू आहे। एका बाजूला आगमन, एका बाजूला स्कॉर्पियन बोईसर सॉफ्ट हँडने खेळलाय, हे महत्वाचं आहे। इथून तुम्ही 2 चौकार खेळल्यानंतर स्ट्राईक रोटेशनचं काम कसं करता, अत्यंत महत्वाची भूमिका आणि सध्या ती बघायला मिळते। एक चांगले क्रिकेट आई भवानी त्यांचा दाखवलं, फक्त मॅच मध्ये गोलंदाजी ताकद त्यांनी मात्र मांडली आणि खऱ्या अर्थानं मात्र आपण पाहू शकाल अतिशय सुंदर अशी स्पर्धा। षटक क्रमांक चालू आहे पहिलं, जिथे चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 3 आणि धावसंख्या फलकावरती 3 आहेत। आदेश आणि राहुल ही जोडी मात्र आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये। धर्मवीर चषक गाजवलं गेलं होतं या 2 खेळाडूंनी, यावेळेस मात्र टॅप केलाय, चेंडूला उडवलंय, चेंडू चाललाय आगमनकरांच्या उत्साहासाठी चौकार। सुरुवातीलाच मात्र आपण पाहतोय कडक प्रहाराने सुरुवात केलाय, काय चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये। आगमन म्हटलं की ज्यांच्या नावे लिहिलेलं आहे क्रिकेट, विकास असतील, जगू असतील, तदनंतर ही आता लहान मुलं देखील काय क्रिकेट खेळतात। चैत्य आळी या संघाचा मात्र उल्लेख मी नक्की करीन, ज्यांनी मात्र मोठमोठ्या संघांना पाणी कसं पाजायचं हे त्यांच्याकडे अगदी सहज अवगत आहे। त्याच्या मागे मेहनत आहे, त्याच्या मागे पराकष्ट आहेत, अगदी 100% ते मात्र मैदानाच्या आतमध्ये मेहनत करत असतात। मग मेहनतीचं फळ तुम्हाला नक्की मिळेल, ज्या अनुषंगाने चैत्य आळी या संघाचा आता बोलबाला पाहायला मिळतोय। समोरच्या दिशेने खेळलाय हा फटका, परंतु षटक क्रमांक जर आपण तपासून पाहिलं तर पहिलं संपेल, पहिल्या षटकाच्या खेळाअखेर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 14 वरती। पहिल्या षटकाचा खेळ संपतोय, 14 धावा। पॅराडाईज बोईसर क्रिकेट क्लब आयोजित पॅराडाईज मानाचं वर्ल्ड कप 7वं वर्ष, 7 वर्ष अभिमानाची, 7 वर्ष आपण पाहू शकाल या पॅराडाईज क्रिकेटची काय कमालीची राहिलीत। पॅराडाईज संघाचा विचार केला जुना जाणता पालघर मधला एक जाणता संघ, एक दादा संघ, कारण आपण पाहू शकाल या संघाने फक्त क्रिकेट नाही, क्रिकेट समेत समाजसेवा ह्या गोष्टींकडे लक्ष देत असतात, अर्थात त्यालाच पॅराडाईज म्हणतात। आपण पाहू शकाल पहिलं षटक संपलं, स्कॉर्पियन बोईसर संघ टॉस जिंकला, प्रथमतः त्यांनी गोलंदाजी स्वीकारली। गोलंदाजी स्वीकारली नंतर जी योग्य सुरुवात असायला हवी होती ती झाली नाही, परंतु आणखीन तुमच्याकडे वेळ आहे। तुमचे 3 गोलंदाज अत्यंत महत्वाचे, आता तिथून तुम्ही काय करता ही भूमिका देखील तेवढीच महत्वाची आहे। धावसंख्या जाऊन पोहोचेल 14 वरती। पुढचा बॉल गोलंदाजी ट्रॅक वरती, गोलंदाज बडे स्कॉर्पियन बोईसर कडून लेफ्ट आर्म अराउंड विकेट, यावेळेस टॅप केलाय बॉलला, तिथे देखील क्षेत्ररक्षक आहेत, चेंडू फक्त बघत राहतील, चेंडू चाललाय सरळ सीमा पलीकडे, आलाय चौकार 4। पहिल्याच बॉलवरती आक्रमण आपल्याला पाहायला मिळतं। अंडरआर्म क्रिकेटचे सुखाचे दिवस आपण पाहतोय आज, प्रत्येक फ्रायडे सॅटर्डे संडे हाच टेनिस बॉल मात्र बिझी असतो। खऱ्या अर्थाने क्रिकेटवरचं प्रेम, पालघर जिल्हा म्हटलं की क्रिकेटवरती सर्वाधिक जास्त नितांत प्रेम दाखवणारा म्हणून या पालघर जिल्ह्यात संबोधलं जातं। ज्या अनुषंगाने मात्र आपण पाहतोय प्रत्येक विकेंडला अंडरआर्म क्रिकेटची मात्र मेजवानी तुम्हाला बघायला मिळते पालघर बोईसर विभागामध्ये, आणि बोईसर विभागातली सर्वाधिक मोठी स्पर्धा आपल्या भेटीला यावेळेस आपण पाहू शकाल कव्हर ड्राईव्हच्या माध्यमातून काही कमालीचा स्ट्रोक, 9+4 धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती। जर तपासून पाहिली 23 धावा 23। टॉस जिंकल्यानंतर आपण पाहतोय जो निर्णय तुम्ही घेतला त्या निर्णयावरती तुम्हाला तसं काम देखील करावं लागेल। इथून गोलंदाजी तुम्ही कशी फेकता, येणाऱ्या काळात गोलंदाजी करणाऱ्या संघाला विकेट फॅक्टर अत्यंत महत्वाची भूमिका, कारण फलंदाजी करणारे दोन्ही फलंदाज काही कमालीच्या लयमध्ये आहेत, अगदी घरून सेट होऊन आलेत की काय म्हणायला हरकत नाही। क्वालिटी बॅटिंग
एका बाजूला आपण पाहतोय राहुल आहेत, एका बाजूला आदेश आहेत. धर्मवीर चषक ज्यांनी गाजवलं गेलं, अर्थात मात्र तोच संघ यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेने, जिथे मात्र आपण पाहतोय लॉंग ऑनला खेळाडू तैनात, त्यांच्या माध्यमातून फील्ड होईल. तत्पूर्वी जर धावा आपण तपासून पाहिल्या फलकावरती तर जाऊन पोहोचतात, त्या म्हणजेच 23. पुढचा बॉल. यावेळेस कव्हर ड्राईव्हचा स्ट्रोक खेळलाय. रनआउटची नामी संधी होती, परंतु आपण पाहतोय फेकी चांगली राहिली. थोडंसं मात्र आपण पाहतोय फंबल झालं यष्टीरक्षक. तदनंतर मात्र सहज रीतीनं एक चोरटी धाव घेण्यात मात्र यश मिळालं आदेश आणि राहुल याला. धावा जाऊन पोचतील फलकावरती, त्या म्हणजे 24. प्रत्येक चेंडू आणि प्रत्येक धाव अत्यंत महत्वाची. या स्पर्धेसाठी मात्र प्रत्येक जण आतुरतेने वाट बघत असतात. प्रत्येकाला वाटतं या स्पर्धेमध्ये आम्हाला संधी मिळाली पाहिजे. एका मिनिटामध्ये निश्चित स्वरूपात इथे एंट्री फुल होत असतात. खराब शॉट सिलेक्शन, फुलर लेनचा बॉल होता, अगदी चेंडूला फ्लिक करायचं होतं. मनगटाच्या सहाय्यानं चेंडू चाललाय सरळ सीमा पलीकडे, बॉक्स विकेटच्या रूपानं. फलंदाज बॅक टू दी डगआउट, गॉन. दुसरा ना दुसरा. हॅलो मिनिट, हॅलो हा मिनिट बोल ना. पहिल्या विकेटचं पतन बघायला मिळालं ते म्हणजे चैताई आगवण या संघासाठी, जिथे मात्र आपण पाहतोय फलंदाज अर्थात आदेश याला मात्र परतीचा प्रवास करावा लागला. नवीन बॅटर तुषार यावेळेस समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, योग्य चेंडूला सन्मान देखील मिळालाय आणि चांगल्या चेंडूचा सन्मान करणं हे देखील तेवढंच अत्यंत महत्त्वाची भूमिका असते आणि सध्या ती बघायला देखील मिळाली. धावसंख्या जाऊन पोहोचतोय, अगदी शेवटचा बॉल या षटकातला बाकी आणि धावा जाऊन पोहोचतात 24 वरती. पुढचा बॉल. यावेळेस काय कमालीचा फटका, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. चांगला फटका होता, परंतु क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. इथे आम्ही काय आलोय, आम्हाला काय करायचं आणि आम्हाला काय घेऊन जायचं आहे या अनुषंगानं मात्र आपण पाहतोय प्रत्येक खेळाडू अगदी 100% एफर्ट्स इथे देत आहेत. प्रत्येकाला वाटतं प्रथम क्रमांकाच्या करंडकावरती आमचं नाव असायला हवं. त्याच्यासाठी लागणारी मात्र मेहनत ती तुम्हाला घ्यावी लागेल आणि ज्या अनुषंगाने आपण पाहू शकाल आता प्रत्येक जण मात्र इथे आलाय ते प्रथम क्रमांकाचं स्वप्न पाहून. येणाऱ्या काळात इथे 24 संघ आहेत, कुठले तरी 2 संघ अंतिम मॅच खेळतील आणि 22 संघांचं मात्र स्वप्न राहील. परंतु आता सध्याचा मॅच काय चाललाय, जिथे 2 षटकांचा खेळ देखील संपला, धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 25 वरती. आणखीन 12 बॉल येणे बाकी असतील. या 12 बॉलचा खेळ कुठल्या रीतीनं, सध्याचा अर्धा पडाव मी सांगेन बॅटिंग करणाऱ्या संघाकडे आहे, परंतु त्यांना विकेट देखील मिळालंय. गोलंदाजी ट्रॅकवरती सर्वेश, षटक क्रमांक 3 मार्गक्रमणावरती. राईट हँड अराउंड विकेट, पंचांच्या डावीकडून उजव्या हातानं गोलंदाजी करण्याकरिता गोलंदाज सर्वेश तयार. यावेळी सुंदर पद्धतीने हा चेंडू देखील हाताळलाय. अगदी फॉलो थ्रू मध्ये स्वतः पुढे आला आणि एक डॉट चेंडू. आता मात्र स्कॉर्पियन बोईसर या संघाच्या डगआउट मध्ये टाळ्या वाजवण्याची संधी मिळते त्यांना. धावसंख्या 25 वरती स्थिर. आदेश सारखा एक महत्वाचा फलंदाज बाद झाला, परंतु राहुल यांनी देखील मन जिंकली पहिल्याच मॅच मध्ये. काही कमालीची बॅटिंग, टॅप फटके ही त्याची ओळख, स्पेशालिटी, त्याने मात्र ते देखील दाखवलंय. पुढचा बॉल या षटकातला दुसरा. यावेळेस पॉइंटला कट केल्या चेंडूला, क्षेत्ररक्षक तिथे देखील आहे डीप मध्ये. डीप पॉइंट मधून मात्र आपण पाहू शकाल सिंगल होईल आणि या सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचतात आतापर्यंत 26. 2 चेंडूंचा खेळ पूर्ण झाला. अगदी या स्पर्धेला बाळू साहेब या आपल्याला आमंत्रित केलं जातं. या साहेब, दादा तुम्ही आमचे परिवार आहात, तुम्ही बाजूला राहू नका, तुम्ही मंचावर येऊन बसायला पाहिजेत. कारण तुमच्या आशीर्वाद असंख्य मुलं ही तुमची आहेत आणि खरोखर बाळू अग्रेसर तुम्ही या. कारण जरी तुमचा मुलगा क्रिकेटपटू असतात पण संपूर्ण मुलं ही तुमची आहेत आणि एक मोठा मानाचा तुम्हाला मुजरा देतोय. आपण स्थानापन्न मंचावरती आहे आणि मॅचचा आनंद घ्या. कारण ज्या पद्धतीने तुम्ही ह्या पॅरेडाईजशी जोडलात, जे नातं होतं जपलं गेलं, त्याच्यावर अनेक धन्यवाद. आपण बसा आणि स्थानापन्न सामना बघत राहायचं. थँक्यू सो मच. अनेक मान्यवर मात्र आजच्या दिवसात मात्र या स्पर्धेला भेट देतील, कारण ही स्पर्धा आहे अभिमानाची. काही कमालीचं आयोजन, नियोजन, साहित्य, मंडप आणि डेकोरेटर्सच्या माध्यमातून मात्र या स्पर्धेची एक वेगळी शोभा वाढवली म्हणायला हरकत नाही. समोरच्या दिशेने हॅलो आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर इथून सिंगल मिळाला. या सिंगलच्या सहाय्याने धावा जाऊन पोहोचतात त्या म्हणजे 28 वरती. चेंडूंचा खेळ फेकून झालाय 4. आणखीन 2 चेंडू येणं बाकी असतील. सामना चालू. एका बाजूला स्कॉर्पियन बॉयचा टॉस जिंकला त्यांनी, प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं. पहिली 2 षटकं थोडीशी कठीण राहिली, परंतु तिसऱ्या षटकात कमबॅक, बाउन्स बॅक सगळ्या गोष्टी बघायला मिळाल्या. यावेळी 6 बॉल पंच मात्र दंडिस्त करतील गोलंदाजाला की निश्चित स्वरूपाला आपण पाहतो. यस,
अशरफ खान आपल्याला पाहायला मिळतात. व्हाईट बॉलचा मात्र इशारा. एक उत्कृष्ट क्रिकेटपटू पॅराडाईज बोईसर संघासाठी भरपूर वर्ष क्रिकेट त्यांनी देखील खेळलंय. एका बाजूला धीरज मोरे, एका बाजूला समीर बिट्टू असे मात्र 3 ऑफिशियल आणि एक सुंदर पद्धतीची ही स्पर्धा. खेळाडूंकरिता खेळाडू कक्ष आपल्याला पाहायला मिळतात, जिथे फक्त 10 खेळाडू राहतील याची दक्षता घ्या. एकही प्रेक्षक त्या खेळाडू कक्षामध्ये नसेल याची दक्षता घ्यायची आहे. सर्वांसाठी नियम हे सारखे असणार आहेत, कारण डिसिप्लिन क्रिकेटमध्ये मात्र शिस्त अत्यंत महत्त्वाची भूमिका असते. आणि सध्या आपण पाहू शकाल पुन्हा एकदा बॅटिंग एंडला राहुल तयार होतोय पुढचा बॉलचा समाचार घेण्याकरिता. टॅप करायचा होता, बॅट आणि बॉल मधला प्रॉमिसिंग कनेक्शन मिसिंग आहे, जिथून आपण पाहू शकाल कार्पेटच्या साहाय्याने देखील तुम्ही चांगले फटके खेळू शकता. परंतु एकदा खेळपट्टी पाहिली आणि त्या खेळपट्टीच्या प्रेमात पडण्याचा प्रयत्न करतो तो म्हणजेच राहुल, की ही खेळपट्टी मला साथ देईल, इथे मी टॅपचे फटके नक्की शोधीन. त्या अनुषंगाने मात्र आपण पाहतोय थोडंसं एक माइंड सेट केलेलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. टॅप पद्धतीचे फटके खेळण्याच्या प्रयत्नात ते आहेत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवरती. सर्वेश यावेळेस आपण पाहतोय फुलरलेनचा बॉल होता, चेंडू मात्र निघून जाईल बॉक्स आउटच्या स्वरूपानं. विकेट गॉन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये भूषणला आपण पाहतोय. राहुल चांगली फलंदाजी करत होता, परंतु आपण पाहतोय मी मगाशी देखील उल्लेख केला त्या फटक्याच्या प्रयत्नात मात्र त्याला अपयश मिळालं. आता गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय नितेशला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. नितेश चिल्लू या नावाने भरपूर प्रेम त्यांना मिळतं स्कॉर्पियन विभागात, बोईसर या विभागात, आणि तेच नितेशला आपण पाहतोय जे दाखल होतील आता गोलंदाजी ट्रॅकवरती. अवघे 6 चेंडू, निर्णायक 6 चेंडू फेकण्याकरिता. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज भूषण. यावेळी हा देखील फटका खेळला एक्स्ट्रा कव्हरच्या वरून. आता जर आपण पाहिलं तर तुषार हे मात्र फलंदाज स्ट्रायकिंग एंडला होते आणि तुषारच्या माध्यमातून आलेला षटकार. इथे मात्र आगवण संघ 2 षटकांच्या खेळापर्यंत निश्चित स्वरूपात गाडी अगदी वेगावर नियंत्रण होतं, परंतु आता जर आपण पाहिलं तर थोडंसं आपण पाहतोय खड्डे येत आहेत, स्पीड ब्रेकर येत आहेत, ज्या अनुषंगाने फलंदाज तू चल मे आया ही स्थिती चालू आहे. आणि आता येणाऱ्या काळात 5 चेंडूंचा खेळ बाकी. सध्या तुम्ही 28 पर्यंत पोहोचलात. या 5 चेंडूंमागे येणाऱ्या काळात जर तुम्ही निश्चित स्वरूपात 5 ते 10 8 डावा जर जमवल्या तर एका चांगल्या टोटलकडे अग्रेसर व्हाल असं म्हणायला हरकत नाही. पुढचा बॉल घेऊन फलंदाज तयार होतील, ते म्हणजे रितेश. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाला. नवीन फलंदाज यावेळेस पुन्हा एकदा मोठा षटकार. गॉन. दिल में है प्यार तेरा होठों पे गितवा, दिल में है प्यार तेरा होठों पे गितवा, झूठ बोले जो उसे काट खाए बिछुआ, रब दी कसम. यस, जर पहिल्या षटकात जर आपण पाहिलं चेंडू जर हरवला जातोय तर मात्र तुम्हाला फ्रेश नवीन चेंडू मिळेल, परंतु जर दुसऱ्या षटकाच्या पहिल्या बॉलला जरी चेंडू बाहेर गेला तर मात्र तुम्हाला जुना चेंडू मिळेल याची दक्षता घ्या. प्रत्येक संघासाठी मेसेज आहे, जर पहिल्या षटकात चेंडू हरवला गेला तर नवीन बॉल असेल, परंतु दुसऱ्या षटकापासून सुरुवात होईल. पहिल्या बॉलवरती देखील चेंडू बाहेर गेला तरी देखील आपण पाहतो तो जुना बॉल असणार आहे. धावसंख्या फलकावरती 29 धावा. चेंडूंचा खेळ झाला या षटकात 2 ऑन हॅट्रिक. आता मात्र हॅट्रिक वरती असेल गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजेच नितेश. आकाश नवीन फलंदाज आलेत. येणाऱ्या काळात आपण पाहतोय काय होईल आणि काय बिघडेल. हॅट्रिक मध्ये या स्पर्धेची पूर्ण अंकित केली जाईल का. पुन्हा एकदा नितेश तयार. यावेळी सॉफ्ट हँडने खेळलाय क्षेत्ररक्षक तिथे देखील आहे डीप मध्ये. धावसंख्या मात्र तुम्हाला मिळेल सिंगलला मात्र 30. लॉस ऑफ 4 विकेट्स, 30 धावा आणि 4 गडी बाद. चैत्याळी आगवण हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. आगवण म्हटलं की क्रिकेटचं एक वेगळं स्वरूप त्यांनी मात्र मागच्या 2 वर्षात छाप सोडली. जगदीश विकासने सुरुवात केली, तदनंतर आता चैत्याळी संघाने देखील मार्केटमध्ये आपलं नाव निश्चित स्वरूपात वरती आणलंय. यावेळेस हा देखील बॉल चांगला हाताळलाय. पंच धीरज मोरे चेंडूला स्क्रोल करतायत. चेंडू डॉट आलाय. शेवटचे षटक, पहिली 2 षटकं राहिली गोलंदाजी करता, दुसरी 2 षटकं राहिली ती म्हणजेच गोलंदाजी करिता. या अनुषंगाने मात्र क्रिकेटचा खेळ हा बदलीचा असतो. सकाळी वृत्तपत्र हे 5 रुपयाने मिळतं, संध्याकाळी त्या वृत्तपत्राची किंमत 5 रुपये किलो रद्दीत जाते. ज्या अनुषंगाने क्रिकेटचा खेळ सध्या बदललाय आपण पाहू शकाल. पुढचा बॉल. यावेळेस इथे देखील विकेट मिळेल. एकही फलंदाज इथे मात्र तग धरत नाही. गॉन.
आगवण संघ थोडासा अडचणीत. आगवण संघ मात्र आता विचार विनिमय करतायत. 2 षटकांचा खेळ संपला होता. चला इनिंग करिता 15 मिनिटांचा अवधी असणार आहे याची दक्षता घ्या. अदरवाईज तुम्हाला एक खेळाडू बाहेर घ्यावा लागेल 38 सर्कलच्या. यस क्वालिफाय साठी पुढचा सामना असणार आहे. आपण पाहतो या सामन्यातला विजय संघ आई भवानी धनसर संघाला 2 हात करेल. जास्त वेळ जातोय, वेळ जास्त घेऊ नका. आजच्या दिवसात जर आपण सुरुवात पाहिली तर थोडंसं उशिराने आपण आलोय, परंतु आता वेळ कव्हर करणं देखील अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. स्पर्धा म्हटली की फक्त स्पर्धा म्हणून चालत नाही, आपल्याला सगळं काही मॅनेजमेंट जबरदस्त दिसतं. मॅच खेळून आपण घरी जातो, मॅच पाहून आपण घरी जातो. आयोजकांसाठी मात्र 3 दिवस घर कमी आणि मैदान जास्त, ज्या अनुषंगाने आपल्याला पाहायला मिळतात. येस आणि आपण पाहू शकाल लेट जर आपण असाल तर पॅराडाईज संघ स्वतः समक्ष मानतायत. यावेळी जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा चेंडू इथून देखील डॉट आलाय. पंचांनी बोट उचललंय का आकाशाकडे? यस इथे देखील विकेट. म्हणजेच आगवण संघ खऱ्या अर्थानं 2 षटकांनंतर आपण पाहतोय अगदी ढासळला असं म्हणायला हरकत नाही. षटक क्रमांक 4चा खेळ संपला. 4 षटकांच्या खेळाअखेर धावसंख्या जाऊन पोहोचतात 30-31 धावांचं मात्र हे टार्गेट असणार आहे. या 31 धावांच्या घडामोडी काय होतील हे सांगण्यासाठी घेऊया एक ब्रेक आणि ऐकूया डीजेला. चला जास्त वेळ न घेता फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. आजच्या दिवसातला आजच्या रजनीतला हा मात्र दुसरा सामना. अगदी रात्रकालीन ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. पॅराडाईज क्रिकेट क्लब आयोजित पॅराडाईज मानाचा वर्ल्ड कप 7वं वर्ष. ही स्पर्धा मात्र 7व्या वर्षात प्रत्येक वर्षी काहीतरी आमूलाग्र नवीन बदल या स्पर्धेमध्ये आपल्याला बघायला मिळत असतो. आणि आपण पाहतोय तो खेळ देखील पॅराडाईज संघ म्हटलं की कन्सिस्टिव्हिटी, सातत्याचं दुसरं नाव म्हणून पॅराडाईजकडे पाहिलं जातं, ज्यांचं मात्र एक दिमागदार असं आयोजन. चैताळी संघ 31 धावांचं मात्र टार्गेट डिफेंड करेल का, की मग स्कॉर्पियन बोईसर हा संघ या 31 धावा चेस करतील की मग तिथे त्यांना थांबवलं जाईल? प्रश्न अनेक आहेत. प्रेक्षकांना काय हवं आहे? प्रेक्षकांना मात्र शेवटपर्यंत सामना कसा जाईल हे पाहायला मजा असतं. प्रभाकर आणि कमलेशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून मात्र आपण पाहतो ही स्पर्धा लाईव्ह थेट प्रक्षेपण. नितेश पाटील 1 लाख सबस्क्राईब पूर्ण करत असताना मागच्याच महिन्यात एक साधी सुरुवात, मोबाईल पासून केलेली सुरुवात, आज पालघरमध्ये मात्र अभिमानास्पद म्हणून पालघरकरांचं एक वेगळं नेटवर्क म्हणून आपण पाहतोय पाटील नेटवर्ककडे. आगवण बी आणि सातपाटी येते. आगवण बी आणि सातपाटी आहे. क्वालिफाय मॅच नंतरचा सामना तुमचा असणार आहे. आपली रिपोर्टिंग करायची आहे, रेडी राहायचं आहे. आणि आपण मी उल्लेख करत होतो पाटील नेटवर्कचा. नितेश पाटील आज स्वतः देखील इथे आहेत. 14 फेब्रुवारी 2005 खऱ्या अर्थाने युट्यूब ही संकल्पना आणली गेली आणि तदनंतर आज युट्यूब हे सगळ्यांसाठी अगदी एक योग्य साधन झालंय. जर तुम्हाला काही कुठली गोष्ट जमत नसेल, युट्यूब केल्या का सगळ्या गोष्टी तुमच्या समोर असतात. आणि खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल हा युट्यूबचा जमाना आहे, आधुनिक काळ आहे. पूर्वी मात्र या भरपूर गोष्टी कमी होत्या, परंतु आज आधुनिकरणात काहीतरी नवीन येतं. या क्रिकेटला देखील एक वेगळी ओळख मिळाली. पहिले मात्र कित्येक खेळाडू असे होऊन गेले ज्या वेळेला युट्यूब लाईव्ह नव्हतं, त्या काळी मात्र त्यांनी त्यांचा काळ गाजवला गेला होता. परंतु आज युट्यूबच्या माध्यमातून नवीन खेळाडू ते देखील आपल्याला निश्चित स्वरूपात चांगल्या पद्धतीने खेळताना पाहायला मिळतात. जसा डॉट बॉल येईल आगवणकरांचा सेलिब्रेशन तुम्हाला एक वेगळ्या रीतीने पाहायला मिळेल, कारण आगवण हे क्रिकेटचं दर्दी आहे. पहिलाच बॉल डॉट, गोलंदाजी ट्रॅकवरती, गोलंदाज तयार. यावेळेस आपण पाहू शकाल पंचांकडे लाऊड अपील. पंचांनी मात्र इंटरेस्टेड आहेत की नाही हे आपण पाहणार आहोत. यस, यामधला मात्र विजयी संघ आणि आई भवानी धनसर, त्यानंतर सातपाटी बी हा सामना असणार आहे. निश्चित स्वरूपात आपण पाहतोय पंचांनी रेफरल केलंय वॉर रूम मध्ये. सर मात्र आउट असेल की नॉट आउट असेल या सगळ्या गोष्टी होऊन जातील. आगवण संघाचा रिव्ह्यू सॉफ्ट सिग्नल पंचांनी नॉट आउट दर्शवला. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल आता वॉर रूम मध्ये नितेश पाटील आणि त्यांची एंटायर टीम आपल्यासोबत जोडली जाईल. इथून जर 25 ते 30 वर्ष उलांडून मागे पाहिली तर रिव्ह्यू ही सिस्टम नसायची. रिव्ह्यू असा असायचा, जर काही निर्णय खरा असेल खोटा असेल घे आईची शपथ. आईची शपथ जो खरी घेणार त्याच्या बाजूने तो निर्णय लागला जायचा. आणि आज आधुनिक काळात सगळ्या गोष्टी आहेत, त्याचा योग्य टेक्नॉलॉजीचा उपयोग देखील करणं गरजेचं असतं आणि सध्या ते आपल्याला पाहायला मिळतं. कोणी एक्स्ट्रा खेळाडू ते असणार नाही, आमचे कमिटी मेंबर्स आहेत. यस, नॉट आउट. पंचांनी मात्र आपण पाहतोय नॉट आउट इथे दर्शवलेलं आहे. टेक्नॉलॉजी आहे, रिव्ह्यू लॉस्ट.
चला आर्ग्युमेंट्स नको, सहकार्याची गरज आहे. चैताली आगवण संघ वारंवार तुम्हाला सूचना करून नाही चालणार. जिथे मात्र आपण पाहतोय आपण युट्यूब लाईव्ह ही स्पर्धा ठेवतो. 2 कॅमेऱ्यांशी आपण पाहतो युट्यूब लाईव्ह. एका बाजूला अनुराग चव्हाण ब्रँड ऑफ कमारे, तर एका बाजूला मुनीत कुरू बहाडोली. बहाडोली म्हटलं की बहाडोलीची जांबू आता मात्र आपण पाहतोय त्यांना एक वेगळी मागणी मिळाली आणि त्याच पद्धतीचा मुनीत देखील आहे, ज्याला देखील आता भरपूर मागणी असते कॅमेरामॅनसाठी. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. यावेळी सॉफ्ट हँडने खेळलाय. चेंडू मात्र जाईल ऑन साईडला, जिथून क्षेत्ररक्षण केलं जाईल. तत्पूर्वी आपण पाहतोय अनुज 3 चेंडूंचा खेळ पूर्ण करत असताना त्याने आतापर्यंत 1 धाव खर्च केली. 31 धावांचं टार्गेट तुमच्या समोर आहे. या 31 धावांचं टार्गेट तुम्ही कसं चेस करतील की मग चैताली संघ त्या डिफेंड करतील, अनेक प्रश्न आहेत. अनेक प्रश्नांची उत्तरं येणाऱ्या काळात तुम्हाला बघायला मिळतील. एका बाजूला स्कॉर्पियन बॉयसर, आई भवानी धनसर संघ अगदी या सामन्याचा एक वेगळा भाग बघत असतील की कुठल्या संघांची क्वालिटी काय आहे, कुठल्या संघांच्या गोलंदाज काय आहेत. अमोल भोईर स्पेशली आपण पाहतोय ज्याने आई भवानी धनसर संघाला एक आता वेगळी ओळख त्याच्या फलंदाजीने दिलंय म्हणायला हरकत नाही. परंतु यावेळेस डॉट बॉल आलाय. अनुज एक चांगला गोलंदाज, कमी वयात याची देखील चर्चा जास्तीत जास्त होत असते. त्याचं कारण त्याने स्वतः तयार केलंय. तुमची चर्चा उगाच होत नाही, तुम्ही त्याच्यासाठी पात्र असायला लागतात. ज्या अनुषंगाने अनुजने आपल्या गोलंदाजीने प्रत्येकाला मनमोहित केलं. आगवणकरांचा मात्र एक वेगळा आणि चतुर गोलंदाज म्हणून त्याचं नाव घेतलं जातं. तोच अनुज सध्या गोलंदाजी चांगली करतोय. 5 बॉलचा खेळ झालाय. धावसंख्या फलकावरती 2. अगदी शेवटचा बॉल या षटकातला. यावेळी फटका जबरदस्त श्री अनिल नगरी सरांच्या स्वागतासाठी खेळलेला हा चौकार. काय जबरदस्त फटका खेळलाय. 4. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या खेळ अखेर जर धावसंख्या आपण तपासून पाहिली तर 6. शेवटचा चेंडू मात्र आपण पाहतो जिथे एक चौकार आला. परंतु अनुजने पहिल्या 5 चेंडूंवरती त्याचा नावाचा दबदबा फलंदाजांवरती ठेवला होता. सध्या जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 6 वरती. येणाऱ्या काळात आणखीन 18 बॉलचा खेळ बाकी असणाऱ्या धावसंख्या तुम्हाला 25 जमवायच्या आहेत. गोलंदाजी मार्कवरती आदेश, जो मात्र उत्कृष्ट फलंदाज देखील होता आणि आता मात्र गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आलाय. 18 बॉल आणि 25ची गरज आणि 18 चेंडू. अटीतटीचा सामना, तू मेमेवाला सामना. कोण जिंकणार आणि कोण हरणार हा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये असणारा सामना. पुढचा बॉल यावेळेस या बॉलला स्टिअर केलंय. क्षेत्ररक्षक तिथे देखील आहेत. बघता बघता आपण पाहतोय पंचांनी नॉट आउट करार केलाय. धावसंख्या 1 चोरटी धाव. दोघांमधला मात्र समन्वय संपलं होतं, परंतु शेवटच्या क्षणाला सावरलं आणि मात्र ही 1 धाव घेण्यात मात्र त्यांना यश मिळालंय. षटक क्रमांक 2. धावसंख्या फलकावरती 7. 100च्या स्ट्राईक रेटने स्कोर कार्ड चालू आहे, कारण 7 चेंडू फेकून झाले, जिथे धावसंख्या देखील 7 फलकावरती लागल्या गेल्या. येणाऱ्या काळात जर आपण पाहिलं तर 17 बॉल आणि 24ची गरज असणार आहे. फलंदाजी मार्कवरती आपण एका बाजूला कमलेशला पाहतोय. या देखील फटका चांगला खेळलाय. बघता बघता इथून देखील सिंगल मिळेल. क्षेत्ररक्षण म्हटलं की आगवणची ओळख मी मगाशी देखील उल्लेख केला होता. तब्बल क्षेत्ररक्षणाच्या जोरावर मात्र कित्येक सामने जिंकण्याचा मानस ते राखतात. एक युवांनी भरलेला संघ, एक नवीन संघ बांधणी झाली, त्यामध्ये सर्व युवा आपल्याला पाहायला मिळतात. वयवर्ष 21-22 वयोगटातले एक खेळाडू. काही कमालीचं क्रिकेट ज्यांनी मैदानाच्या आतमध्ये दाखवलंय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज आदेश तयार होईल. 2 चेंडूंमागे त्यांनी 2 धावा खर्च केल्यात. फलकावरती 8 धावा या धावफलकावरती आहेत. 31चा तुम्ही पाठलाग करताय. सुरुवात चांगली आहे, कारण विकेट गेलेली नाही जमेची बाजू फलंदाजी करणाऱ्या संघाची. 2 गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाले. एका बाजूला आदेश, एका बाजूला आपण पाहतोय 3 चेंडूंचा खेळ देखील या षटकात पूर्ण होतोय आणि या 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या 9. 31चा पाठलाग आहे. 9 धावा सध्या धावफलकावरती आहेत. येणाऱ्या काळात आपण पाहतोय काय होईल आणि काय बिघडेल. दोन्ही डगआउट मध्ये आता अगदी 50-50चं बॅटल चालू आहे. प्रत्येकाला वाटतं की मी जिंकलो पाहिजे, परंतु त्या जिंकण्यासाठी तुम्ही पाहिलेलं स्वप्नगत प्रवास, खडतर वाट आहे ती, त्याच्यावरती तुम्हाला चालावं लागेल. मोठा फटका खेळायचा होता, पंचांनी नो स्कोर दर्शविलाय. जी ओव्हरस्टेपिंगची लाईन आहे त्याच्या पुढे जर तुमचं पदरालित्य काम करतंय तर पंच मात्र ते तटस्थ आहेत. ज्यांनी मात्र सांगितलं की या चेंडूच्या धावा मोजल्या जाणार नाही. पालघर बेल्टचं क्रिकेट वेगळं आहे. हाच जर तुम्ही विरार भागात जर तुम्ही क्रिकेट खेळता तर तिथे मात्र नो स्कोर ही पद्धत नसते. परंतु आपण पाहू शकाल पालघरचं क्रिकेट आता आपण पाहतो फक्त खेड्यापाड्यातलं राहिलेलं नाही. आपल्या पालघरचे खेळाडू देखील एक चांगल्या पद्धतीने अंडरआर्म क्रिकेटमध्ये देखील पुढे सर करतात म्हणायला हरकत नाही. जब्बीर असेल, करण सारखा खेळाडू असेल, क्रितेश गरज सारखा खेळाडू असेल, असे मोठी मोठी नावं आहेत या पालघर क्रिकेटमध्ये देखील. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. आदेश. चेंडू खोलवर टप्प्याचा अगदी पायावर जाऊन आदळलाय. धावसंख्या इथे देखील 1 मिळेल. लेग बाईटच्या संकेत समीर विट्टू देत आहेत.
चेंडूंचा खेळ झाला या षटकात आतापर्यंत. आपण बघतोय 5-10 चेंडू 11 चेंडू फेकून झालेत जिथे धावसंख्या 10 फलकावरती आहेत. शेवटचा बॉल बाकी. काय कमबॅक केलाय. एक चौकार शेवटच्या चेंडूवरती आला होता तो म्हणजेच पहिल्या षटकाच्या. तदनंतर जर आपण पाहिलं तर गोलंदाज आदेश यानं पुन्हा एकदा जीव ओतू घातला या मॅच मध्ये. 12 चेंडूंचा खेळ आता उर्वरित असेल. 12 मध्ये 21 ची गरज. काय सामना पाहायला मिळतोय. 12 बॉल 21. घेऊया एक ब्रेक आणि ऐकूया डीजेला. केतन आजी केतन आजी वेलकम बॅक. पुन्हा एकदा आल्या तमाम क्रिकेट रसिकांचं आणि खेळाडूंचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण बघत आहात पॅराडाईज क्रिकेट क्लब आयोजित मानाचा वर्ल्ड कप 2024 पर्व 7व. आता जर आपण पाहिलं तर 7 वर्ष या स्पर्धेत पूर्ण होतात. काही कमालीचं आणि क्वालिटी. पुढच्या वर्षी जर आपण तपासून पाहिलं तर पॅराडाईज बोईसर या संघाला 25 वर्ष पूर्ण होतील. सिल्वर जुबली म्हणून या गौगवा निश्चित स्वरूप राहणार आहे. यावेळेस आपण पाहतोय सॉफ्ट हँड मात्र खेळण्याचा प्रयत्न. 2 गाड्या आणि इथे विकेट मात्र निश्चित. पहिल्या विकेटचं पतन. फलंदाज बॅक टू दी डगआउट. 10 मध्ये 21 ची गरज. सामन्यामध्ये एक वेगळी चुरस पुन्हा एकदा निर्माण झालाय. अनिश खान असतील, आरिफ मेमन सर असतील आणि शाकीर वावला सर असतील, ज्यांचे पुन्हा पुन्हा जेवढे आभार मानावेत तेवढे कमी आहेत. ज्यांनी मात्र या पॅराडाईज संघासाठी सर्व काही ते समर्पण करत असतात. 15 ऑगस्टची मात्र ती पावसाळी देखील स्पर्धा आम्ही पाहतो जिथे देखील आपण पाहतोय महेश चव्हाण सर आपल्याला पाहायला मिळतील. असे सर्व हे आमचे दाते आहेत ज्यांनी मात्र या स्पर्धेला भरपूर काही एक योगदान दिलेलं असतं. पॅराडाईज म्हटलं की सर्व कामधंदे टाकून हातातल्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून पॅराडाईजचा काय प्रोग्राम आहे ह्याकडे सातत्याने ज्यांचं पुढे येण्याचं काम असतं. असे मात्र हे आमचे 4 महत्वाचे घटक म्हणून या पॅराडाईज संघ निश्चित स्वरूपात आम्हाला दर्शवतात. विशाल पुढचाच बॉल घेऊन गोलंदाज तयार होतील. गोलंदाजी ट्रॅक वरती अर्थात राहुल. बॅटची एज. चेंडू मात्र चाललाय शॉर्ट पॉइंट मधून डिक्लेअर झोन कडे फील्ड होईल. पेट्रोलिंग करतील. फेकी येईल. तत्पूर्वी आपण पाहतो सिंगल या चेंडूवरती मिळेल. स्वभावाशी शंकरजी तुपे सर यांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय टॉस साठी जो चांदीचा कॉईन आहे तो अर्थातच दादा आपल्याला पाहायला मिळत आहेत. पॅराडाईज म्हटलं की दादा यांचं नाव देखील सन्मानाने घेतलं जातं आणि त्यांच्या माध्यमातून तो चांदीचा कॉईन. अगदी मी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन या स्पर्धेमध्ये तुम्हाला बघायला मिळतं कारण ही स्पर्धा त्या पद्धतीची आहे. या स्पर्धेचा मात्र एक वेगळं ब्रँड आहे. पॅराडाईज लागलं की मग त्या गोष्टी तुम्हाला वेगवेगळ्या बघायला मिळतात आणि खऱ्या अर्थाने ते त्यांनी कमवलंय. 25 वर्ष पुढच्या वर्षी या संघाला होतील आणि या 25व्या वर्ष देखील या स्पर्धेचं अगदी कमालीचं असणार आहे. यावेळेस टॅप केलाय. चेंडू मात्र निघून जाईल. सरळ सीमा पलीकडे आलाय चौकार. अगदी महत्वाचा चौकार. संघर्षाच्या काळात आलेला चौकार तुम्हाला इथून आत्मविश्वास देऊन जाईल. 7 चेंडू 16ची गरज. 16ची गरज 7 चेंडू. नेल बायटिंग मॅच. चांगला मॅच. यस आपण पाहू शकाल पॅराडाईज क्रिकेट क्लबचे इलेक्ट्रिशियन फैसल मेमन आणि आपण पाहतोय हैदर शेख यांनी देखील मात्र या स्पर्धेला जी आपण साई तेमीचे मंडप आणि टेकवर पाहतोय ज्या लाईट सुंदर लाईट अगदी कोणी सांगणार नाही ही नाईट मॅच आहे. सूर्याच्या प्रकाशाला लाजवेल अशी मात्र लाईट सिस्टम आपण पाहतोय. ज्या आमच्या इलेक्ट्रिशियनचे देखील आम्ही आभार मानतोय इथून या स्पर्धेच्या माध्यमातून. मॅच मध्ये चुरस आलाय. 7 मध्ये 16ची गरज होती. आता 6 मध्ये 12 आलेत. सामना आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही बाजूने झुकलेला दोन्ही बाजूने वाकलेला मॅच. दोन्ही संघ सहजरित्या हार मानणाऱ्यांमधले नाही जे मात्र ते दाखवत आहेत. सध्या तर खूप सुंदर पद्धतीनं ही मॅच चालू आहे. 6 बॉल 12ची गरज. 12ची गरज 6 बॉल. जो बसला होता तो उभा झालाय. जो उभा होता तो आता चालायला लागलाय. जो चालत होता तो आता धावायला लागलाय आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल ह्या मॅचचा मुवमेंट तसा आहे. युद्धाची स्पंदनं वाढवणारा मॅच. कुतूहलाचं साम्राज्य निर्माण करणारा मॅच. 6 मध्ये 12 अतिशय सुंदर पद्धतीचं क्रिकेट. 6 चेंडू 12ची गरज आणि 12ची गरज 6 चेंडू. फलंदाजात एका बाजूला जर आपण पाहिलं तर राहुल आणि एका बाजूला आपण पाहतोय कमलेश. कमलेशची बॅट शांत आहे परंतु अत्यंत महत्वाच्या टर्नवरती तुम्ही पोहोचलात. 6 मध्ये 12ची गरज आहे. इथून तुम्हाला तुमच्यातली गुणवत्ता सिद्ध करावी लागेल.
यावेळी जर आपण पाहिलं थोडंसं प्रेशर, थोडंसं टेन्शन, थोडंसं टेन्शन, पंचांना मात्र ऍक्शन मध्ये आणलं. पंच धीरज मोरे यांच्या हात अगदी हवेत, म्हणजेच व्हाईट बॉल ना इक्वेशन मध्ये बदल. धावसंख्या फलकावरती 21, 6 मध्ये 20 आणि 6 मध्ये जर आपण पाहिलं तर आता 11ची गरज आहे. 6 बॉल 11. एका बाजूला आगवण, एका बाजूला बोईसर. कुणाकडे सामना वाकला जाईल, झुकला जाईल. समोरच्या दिशेने फटका खेळला जिथे आदेश क्षेत्ररक्षक आहेत कमलेश आपल्याला पाहायला मिळतात. आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर निश्चित स्वरूपात इथून डॉट बॉल आलाय. पंचांकडे उज्जत घालू नका. पंचांना सांगून फलंदाजांना स्ट्राईक ती रोटेट केली होती, पॉज घेतला होता, परंतु इथून मागणी केली होती तुम्ही रनआउट साठी. पंचांकडे त्यांनी मागणी केली की आम्हाला उज्जत घालू नका, विनंती करीन आगवण संघ. प्रत्येक डॉट चेंडू तुम्हाला थोडंसं टेन्शन मध्ये आणलं आणि मॅच प्रेशर कडे वळेल. समोरचा फलंदाज जो आहे राहुल, त्याने 2 चेंडू मागे 2 चौका ठोठावलेत. त्याला स्ट्रायकिंग एंडला आणण्याचं काम तुम्हाला करावं लागेल. ज्याच्याकडे ती गुणवत्ता आहे, ज्याच्याकडे ती ॲबिलिटी आहे. पुढचा बॉल. यावेळेस हा चेंडू देखील आपण पाहतोय पंचांनी नो चेंडू आहे असं घोषित केलंय, परंतु फलंदाजाचं माइंडसेट कुठेतरी वेगळं आहे. त्यांनी वाईट साठी या चेंडूला सोडलंय. नॉन स्ट्रायकिंग एंडचा मात्र फलंदाज राहुल थोडासा नाराज आहे की या चेंडूचा समाचार तुम्ही का घेत नाही आहात. आपण पाहू शकाल जी अतिशय सुंदर खेळपट्टी आहे अजरूभाई यांच्या माध्यमातून, त्याच्यावरती लाईनअपचं काम अगदी सुंदर अशी मात्र ही विकेट. त्यांनी मात्र या स्पर्धेसाठी प्रत्येक पॅराडाईजच्या प्रेक्षकांनी, खेळाडूंनी, सदस्यांनी मात्र या स्पर्धेसाठी हात लावलेले आहेत. कारण स्पर्धा म्हटली की सहज नाही. एकट्या दोघांनी मात्र स्पर्धेचं पूर्ण रूपरेषा होत नाही. यावेळेस हा बॉल देखील वाईट. अगदी जर पाहिलं तर 5 चेंडू आणि 9ची गरज. 5 चेंडू 9ची गरज, 9ची गरज आणि 5 चेंडू. मी म्हटलं होतं टेन्शन वाला मॅच, प्रेशर वाला मॅच, हाय व्होल्टेज मॅच, 440 व्होल्टचा मॅच. अतिशय सुंदर मॅच. 6 विकेट आगवण संघाचे गेलेत आणि इथे जर आपण पाहिलं स्कॉर्पियन संघाचा फक्त 1 गडी बाद झालाय. जरी 8 धावा जमवल्या तरी देखील विजय हा तुमचा आहे. इथे जर आपण पाहिलं क्षेत्ररक्षण आणि क्षेत्ररक्षण, ज्याच्यासाठी ज्यांची ओळख, ज्यांचं नाव आगवण. क्या बात आहे, सुपर गेम चेंजिंग मुवमेंट. या मॅचला मात्र एक वेगळं वळण आणणारा मुवमेंट. ऑलमोस्ट चौकार होता, परंतु इथे मात्र धावा सेव्ह केल्या. आता 4 चेंडू आणि 9 धावा. 4 चेंडू आणि 9 धावा. अनुज आपल्याला पाहायला मिळाले. काय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. अतिशय सुंदर पद्धतीचं फील्ड. गोलंदाज चांगली गोलंदाजी करत असेल तर त्याचा पाठीचा कणा काय आहे, त्यांचा पाठीचा कणा अर्थात क्षेत्ररक्षण, आणि ते मात्र झालं. ते मात्र केलंय अनुज यानं. जबरदस्त क्षेत्ररक्षण. जाऊया मॅच कडे. 4 चेंडू आणि 9ची गरज. 8 धावा जर स्कॉर्पियन संघ जमवतोय, विजयाचा गवगवा तुमच्या नावावरती असेल. पाहूया येणाऱ्या काळात काय होईल आणि काय बिघडेल. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार उमेश. यावेळी जर आपण पाहिलं तर विकेटचं पतन गॉन. राहुल जो फलंदाज आहे तो नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. तो वाट बघतो की कधीतरी एक माझा साथीदार येईल जो मला संधी देईल, मला स्ट्रायकिंग एंडला आणेल, परंतु ते काही दिसत नाही. प्रेझेन्स ऑफ माइंड यूज करणं गरजेचं आहे. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर राहुलने 2 चेंडून मागे संघासाठी 8 धावा जमा केल्यात. तो नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. त्याला स्ट्राईक रोटेशनचं काम कोणी करून देत नाही आणि अगदी त्याचंच प्रत्युत्तर दाखल आगवण संघानं इथे बाजी मारण्याचा प्रयत्न केला. जो नवीन फलंदाज त्याला कन्व्हिन्स केलाय आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल विकेट त्यांना मिळालेत. 3 चेंडू 9ची गरज. आता देखील 8 धावा तुम्ही जमवतात तरी देखील विजय तुमचा आहे. काही जबरदस्त क्षेत्ररक्षण झालं आणि त्या क्षेत्ररक्षकांना आता बॅकफुटला ढकललं, ते म्हणजे स्कॉर्पियन या संघाला. 3 चेंडू आणि 9ची गरज. 8 धावा जमवतात. विजय तुमचा आहे. येणाऱ्या काळात आपण पाहतोय काय होईल, काय बिघडेल. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती उमेशला आपण पाहतोय. जबरदस्त क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस आपण पाहतोय टॅप केले चेंडूला. क्षेत्ररक्षक तिथे देखील आहेत. बघता बघता आपण पाहतोय सिंगल पूर्ण झाली. 2 चेंडू 8ची गरज. 8ची गरज. 2 चेंडू. सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या मॅच साठी. काय चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. आगवण की एका बाजूला बोईसर. 2 मध्ये 8ची गरज. जे काम राहुलने केलंय मगाशी, 2 चेंडू खेळले, 8 धावा जमवल्यात. आता आणखीन 2 चेंडू आहेत. 8 धावा जमवेल का हा प्रश्न देखील अत्यंत महत्वाचा. आगवण संघाला काय करायचं आहे. आगवण संघाला फक्त इथून 1 चेंडू डॉट कसा फेकता येईल ह्याच्याकडे त्यांचं कॉन्सन्ट्रेट असेल आणि जर इथून योग्य रीतीने चेंडू हाताळला तर मग विजयाचा गवगवा, विजयाचा झेंडा रोवला जाईल. स्कॉर्पियन संघ आपण पाहतोय इथून फटकेबाजी होईल का चांगली. यावेळेस टॅप केलाय बॉलला. चेंडू चाललाय सरळ सीमा पलीकडे. दर्जेदार
क्वालिटी राहुलला मात्र आपण पाहतो का लेट आणलं स्ट्रायकिंग एंडला, मी मगाशी उल्लेख केला, ज्याने मात्र आपण पाहतोय ज्याला शेवटच्या 2 चेंडूंसाठी स्ट्रायकिंग मिळाली. जर या षटकात तो आधी स्ट्रायकिंग एंडला असता तर मॅचचं स्वरूप काहीतरी वेगळं असतं. परंतु आता देखील तो सांगतोय त्याच्या संघाला, त्यांच्या डगआउटला मे होऊ ना, आय कॅन डू इट, मी हे स्वतः करू शकतो. सगळ्या गोष्टी स्वतःला मैदानाच्या आतमध्ये सांगत काही कमालीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये राहुलची. स्कॉर्पियन एका बाजूला आगवण सी चैत्य आळी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 1 चेंडू आणि 4ची गरज. चौकार इथून मात्र अत्यंत महत्वाचा आणि आपण पाहूया काय होईल आणि काय बिघडेल. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार उमेश. हृदयाची धडधड वाढली असेल आणि आवाज त्याचा येत असेल असा. जबरदस्त आपण पाहतोय हा सामन्याचं एक स्वरूप आपल्याला पाहायला मिळतं. 1 चेंडू 4ची गरज आणि 1 चेंडू. चला वेळ जास्त जातोय, वेळ कव्हर करायचा आपल्याला. आजच्या दिवसात 16 संघ खेळवायचे आहेत. सुपर 8 साठी आजच्या दिवसात 4 संघ बघायला मिळतील, ज्यामध्ये आता सध्या चाललेली भानगड. एका बाजूला आपण पाहतोय आगवण, एका बाजूला आपण पाहतोय बोईसर. 1 चेंडू 4ची गरज. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा आणि घेऊया या सामन्याचा आनंद. 1 चेंडू 4ची गरज. जबरदस्त मॅच. इथे जर आपण पाहिलं तर विजयाचा शंखनाद फुंकलाय, विजयाची मात्र बाजी मारलाय आगवण चैताळी या संघानं. यस वॉर रूम मध्ये व्हाईट साठी का? यस व्हाईट साठी मात्र आपण पाहतोय नो साठी. आपण पाहू शकाल नो साठी इथे वॉर रूम मध्ये आर्ग्यू केलेली आहे. आपण पाहणार आहोत. विशाल बाळा इथे मात्र आपण पाहतोय अगदी क्रुशियल मुवमेंटचा मात्र हा मॅच चालू आहे. आपण पाहू शकाल काही जबरदस्त मॅच, कमालीची मॅच. इथे मात्र आपण पाहतोय मॅच मध्ये ट्विस्ट नो बॉल आलाय. जबरदस्त सामना, ह्यालाच तर क्रिकेट म्हणतात. कधी रंग बदलेल क्रिकेटचा खेळ. ज्या पद्धतीने सरडा रंग बदलतो त्या पद्धतीने क्रिकेटचा खेळ रंग बदलतो. सरडा हा उगाच नावावर पडलाय, माणूस खऱ्या अर्थाने रंग बदलतो क्षणाक्षणाला आणि अगदी तेच बघायला मिळालं. आता मॅच मध्ये ट्विस्ट. स्कोर कार्ड वर धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 28. 1 मध्ये 3ची गरज. 2 डावा जर तुम्ही जमवल्या तरी देखील विजय तुमचा, म्हणजे चौकार येणं तुमच्या हातात आहे. चौकार जर आला तर विजय, विजय आणि विजय. यस नो बॉल. 1 बॉल 3ची गरज. 2 डावा जर तुम्ही जमवतायत विजय हा तुमचा आहे. काय सामना रंगलाय. प्रत्येक प्रेक्षक मात्र या मॅच कडे असा डोकं वर करून पाहतोय. प्रत्येकाला मॅच इंटरेस्टेड वाटलाय. पॅराडाईज बोईसरची मात्र सुंदर अशी स्पर्धा आणि आपण पाहतो ज्यामधला दुसरा मॅच हाय व्होल्टेज. मी म्हटलं होतं जो बसला होता तो उभा झालाय, उभा होता तो आता फेऱ्या मारायला लागलाय, फेऱ्या मारत होता तो धावायला लागलाय, कारण मॅचची कंडिशन तशी आहे. जबरदस्त मॅच. 1 बॉल 3ची गरज, 1 चेंडू. हृदयाची स्पंदने वाढली जाणारा मॅच. अगदी मात्र आपण पाहतोय समुद्राच्या लाटा ज्याच्या उसळतात तसं मात्र मनामध्ये एक वेगळे तरंग उठलंय प्रत्येक प्रेक्षकाच्या, प्रत्येक खेळाडूच्या. गोलंदाजी ट्रॅक वरती उमेश आणि आपण पाहू शकाल बॅटिंग एंडला राहुल, ज्याने या मॅच मध्ये जीव ओतू घातलाय. शंखनाद फुंकेल का विजयाचा? 1 चेंडू 3ची गरज. एक चेंडू 3ची गरज असताना मात्र आलाय चौकार. जबरदस्त क्रिकेट. क्रिकेटमध्ये कभी खुशी कभी गम. 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे हे सगळं बघायला मिळतं. दीपक सर काय कमालीचा मॅच झालाय. जबरदस्त सामना. 5 मिनिटं आपण पाहतो आता ब्रेक घेणार आहोत. यस यस ओके. एकच मिनिट. धन्यवाद टीचर. मॅन ऑफ द मॅच कडे आपण जाणार आहोत. मॅन ऑफ द मॅच राहुल आहे सर. राहुल ज्याने 5 चेंडू 16 धावा ठोठावल्या. चला आपण बघत आहात. राहुल आइए, मॅन ऑफ द मॅच राहुल.